लक्षात ठेवा सर, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। सगळी दुनिया फोकस करते ट्रॅक्टर विकण्यावर, आपण फोकस करायचं ट्रॅक्टर विकल्यानंतर सुद्धा मेकॅनिक काउन्सिलिंग वर। मग चालवणार कोण मेन? बऱ्याचदा डिलिव्हरी करतो आपण, मोठे लोक घ्यायला येतात, व्यवहाराला येतात, पण चालवायला ड्रायव्हर किंवा पुतणी किंवा पोरगं असतं। त्यांना सांगायचं चालवणार कोणी का हो? आमच्या रूमची एक पॉलिसी आहे, आम्ही ट्रॅक्टर डिलिव्हरी दिल्यानंतर जो माणूस ट्रॅक्टर वापरणार आहे त्याची सेपरेट काउन्सिलिंग ट्रॅक्टरच्या डॉक्टरकडनं होते आणि ते स्वतः त्याच्यात सांगतात ट्रॅक्टर चांगलाच राहतं, पण तुम्ही चालवताना, क्लच दाबताना, रेस देताना तुम्ही जर चुका केल्या तर मग ट्रॅक्टर प्रॉब्लेम देणारच। याची काउन्सिलिंग जर प्रॉपर झाली त्यानंतर नाही राव खरंच बाकीचे लोक बघतो विकाय मागे लागतात, पण मला यांची युनिक पॉलिसी आवडली। बाकी लोक काय करतात, ट्रॅक्टर घेईपर्यंत लई कॉल करतात आणि एकदा डिलिव्हरी झाली का बस संपला विषय, पण यांचं तर ट्रॅक्टर डिलिव्हरी झाल्यावर बी तेवढंच कॉल येतात। लक्षात ठेवा सर, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। जो तुमचा ट्रॅक्टरचा कस्टमर तुमच्यासाठी बनलाय तो तुम्हाला भेटेल, पण त्याच्यासाठी देव तुमच्याकडनं 5 पावलं तरी अपेक्षा करतो। तुम्हाला बेसिक 5 पावलं तर करावं लागतं, मग ते म्हणजे आलेल्या माहिती देणे, शोरूमला घेऊन येणे, थोडं व्यवस्थित सांगणे, असेल ती बार्गेनिंगची आजी फीचर ओरिएंटेड डिस्कशन करणे। आता मी ओल्ड कस्टमर बद्दल जास्त फोकस करतो। ओल्ड कस्टमर साठी आलेल्या लीडला वेगळी प्रतिक्रिया, त्यानंतर आल्यावर ट्रॅक्टरचा अनुभव बोललो। अनुभव म्हणजे बसून चालू करून थोडाफार चक्कर मारून तो अनुभवलेले। त्याच्यानंतर आला, मग बुकिंग झाली, मग परत बोललो बुकिंग पासून डिलिव्हरी पर्यंत, म्हणजे त्याला काय जायला पाहिजे, माहिती आणि व्हिडिओ जायला पाहिजे। लोकांना काय बोलायचं हे कळत, लक्षात ठेवा कधी कधी व्हिडिओ मध्ये काय बोलायचं हे आपल्याला सांगा।